भाजप सरकारवर टीका करून बालकीने जो आरोप केला की निवडणूक आयोग मॅनेज केला आणि रात्री आम्हाला असं समजलं की निवडणूक आयोगाचा बरोबर आदेश आलेला आहे. नक्की काय प्रकार आहे थोडं सविस्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार मला. नमस्कार. नक्की काय प्रकार झालाय नेमका? त्याने बालकीने आरोप केला की निवडणूक आयोग मॅनेज केला गेला, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? प्रथमतः आज संविधान दिवस 26 नोव्हेंबर संविधान दिवस. या संविधान दिनाच्या निमित्ताने भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस आणि विचारांना या ठिकाणी विनम्रपणे मी नतमस्तक होऊन काल पंढरपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चिन्ह वाटप प्रक्रियेच्या दरम्यान आमच्या विरोधी गटाचे उमेदवार किंवा त्या विरोधी गटाचे सर्व तत्सम नेते मंडळी यांनी पंढरपूर नगर परिषदेमध्ये सभागृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर ज्या पद्धतीनं केविलवाणा अशा पद्धतीचा कांगावा करण्याचा प्रयत्न केला, धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला, ह्या सर्व प्रक्रियेचा प्रथमतः मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निषेध नोंदवतो. वास्तविक पाहता आपण निवडणुकीला सामोरं जातोय, आपण एका आघाडीचे नेते म्हणून बाहेर मिरवतोय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा पक्ष एखादी आघाडी आपण चालवत असताना निवडणूक कशा पद्धतीनं आपण सामोरं गेलं पाहिजे, त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाचे नियम काय असतात ह्या बाबी समजून घेतल्या पाहिजे. आणि तसं कुठलीही प्रक्रिया न करता, स्वतः कुठलाही अभ्यास न करता या ठिकाणी हे महाशय आज पंढरपूर नगराध्यक्ष पद आणि पंढरपूर नगरसेवक उमेदवारांसाठी आज आघाडी म्हणून लोकांच्या समोर मत मागायला जात आहेत. खर तर मला या निमित्ताने सांगायचं आहे की आपण जर कालची पूर्ण प्रक्रिया बघितली तर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, ही आपल्याला मी सांगायची काही गरज नाही. आज आपण बघतो कोणत्याही निवडणुका होत असताना त्या पारदर्शी वातावरणात झाला पाहिजे, यासाठीच या संस्थेला एक स्वायत्त संस्था म्हणून गणलं गेलं, त्याला एक विशिष्ट दर्जा या निमित्ताने मिळालाय. आणि या निवडणूक प्रक्रिया राबवत असताना 5 मेचा जो काही शासन आदेश किंवा निवडणूक आयोगाचं परिपत्रक होतं त्या परिपत्रकाच्या आधारावर ही सगळी निवडणूक प्रक्रिया, मग छाननीची असेल, विड्रॉलची असेल, चिन्ह वाटपाची असेल, ही सगळी प्रक्रिया चाललेली असताना विनाकारण लोकांमध्ये वेगळा संदेश द्यायचा प्रयत्न केला. ह्याच्या पाठीमागं 3 दिवसापूर्वी जे काही त्यांच्या आघाडीच्या वतीनं क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं होतं की आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा आहे आणि आमच्या आघाडीचे एवढे नगरसेवक आहेत, त्याची एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया समजून कुठली म्हणजे विचारात न घेता या ठिकाणी बेछूट अशा पद्धतीचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर, भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर, महायुतीच्या सरकारवर, त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब यांच्यावर त्यांनी या निवडणूक प्रक्रियेवर दबाव आणला, त्यांनी या निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणला. अशा पद्धतीचा केविलवाणा प्रयत्न करून सभागृहामध्ये धुडगूस घातला. माझं या माध्यमातून विरोधकांना या ठिकाणी सांगणं आहे की ज्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं आपण काल धुडगूस घातला, वेगळ्या पद्धतीनं अधिकारी मॅनेज आहेत, अधिकाऱ्यांवर दबाव आहे, पालकमंत्र्यांचा दबाव ह्याच्यावर आहे, अशा पद्धतीची विधानं केली. खर तर या लोकशाहीच्या उत्सवामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान देशाला अर्पित केलं त्या संविधानावर तुम्ही आम्ही सर्व सामाजिक जीवनामध्ये वाटचाल करतोय. एका बाजूला आम्ही संविधानावर चालतोय असं दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेबांचा संविधान त्याची पायमल्ली करायची, अशा पद्धतीचा निंदनीय प्रकार तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काल झालाय. माझे या माध्यमातून आपल्याला आव्हान आहे, काल दुपारनंतर जे काय परिपत्रक राज्य निवडणूक आयोगाने काढलं त्याच्यामध्ये सगळे व्हॅलिड ठरले किंवा जे नगराध्यक्ष उमेदवार आहेत त्यांनाच त्या आघाडीच्या लोकांना चिन्ह द्यावं अशा पद्धतीचा दुरुस्ती करून त्या ठिकाणी आदेश काढला. त्यामुळं दूध का दूध आणि पाणी का पाणी काय झाले ते लोकांसमोर आले. त्यामुळे माझी या माध्यमातून विरोधकाला आव्हान आहे की ज्या पद्धतीनं आपण काल गोंधळ घातला त्या धर्तीवर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, निवडणूक निर्णय अधिकारी असतील, यांची जाऊन जाहीर प्रत्यक्ष जाऊन आणि प्रसार माध्यमांसमोर येऊन जनतेची, निवडणूक अधिकाऱ्यांची, निवडणूक आयोगाची या ठिकाणी माफीनामा, दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. कारण अशा पद्धतीचे बेछूट आरोप करून पंढरपूर शहरातलं एक शांततामय वातावरण वेगळ्या पद्धतीनं दूषित करण्याचा प्रयत्न विरोधी आघाड्याकडनं होतोय.
जेव्हा निवडणूक आपल्या हातातनं जाती त्यावेळेला वैफल्यग्रस्त होऊन या ठिकाणी प्रत्येक गोष्टीतच माझ्यावर अन्याय होतोय, आमच्यावर दबाव येतोय, आमच्यावर सरकारचं सातत्याने आमच्यावर लक्ष आहे, आमच्यावर दबाव आणला जातोय, असा केविलवाने प्रयत्न करून लोकांमध्ये जाऊ नका. इथली पंढरपूर शहरातला मतदार बंधू भगिनी माता या ठिकाणी सुजाण आहेत, त्यांना चांगलं काय वाईट काय हे चांगलं कळतं. त्यामुळे प्रत्येक वेळेलाच भावनिकतेचा प्रसंग तयार करून खोटी सहानुभूती विरोधकांनी मिळवण्याचा प्रयत्न जो केविलवाणा या ठिकाणी सुरू ठेवलाय तो तातडीनं बंद झाला पाहिजे. आणि त्यांनी लोकांसमोर येऊन आजच्या दिवशी या ठिकाणी खुलासा केला पाहिजे की जे काय झालं ती गैरसमजुतीतनं झालं, आमच्याकडून झालं. त्यामुळं अशा पद्धतीचं मला या निमित्ताने आपल्या माध्यमातून आवाहन विरोधकांना करायचं. असं दूषित वातावरण करण्याचा प्रयत्न थोडासा दसका घेतल्यामुळे झालाय असं म्हणायचं का तुम्हाला? निश्चितच कोणताही विकासाचा मुद्दा आज त्यांच्याजवळ नाहीये. ते निवडणूक आली की पुढच्या निवडणुकीला येणारे हे सगळी मंडळी आहेत, महाशय आहेत, महान नेते आहेत सगळे. त्यामुळे ह्यांना शहराच्या गरजा माहित नाहीत, कुठं कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या अडचणीत या माहित नाहीत. वास्तविक पाहता नगरपालिका निवडणूक ही काय व्यक्तिगत स्वार्थाची निवडणूक नाही, ही कार्यकर्त्यांची ताकद द्यायच्या बाबतीतली निवडणूक आहे. जे काही त्यांनी 8-9 वर्षामध्ये कार्यकर्त्यांनी काम केलेलं असतं त्या त्या वार्डामध्ये त्या त्या परिसरामध्ये त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून देत असताना लोकांचं केलेल्या कामाची पोचपावती किंवा एक पाठबळ म्हणून या ठिकाणी लोकशाही व्यवस्थेमध्ये नगरपालिकेची या निवडणुकीचा सहभाग असतो. परंतु दुर्दैवानं आज वैफल्यग्रस्त समोरची मंडळी झाली, त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा आज विकासाचा राहिलेला दिसत नाही. त्यामुळेच मग परिचारक कुटुंबाला टार्गेट करायचं, सहानुभूती आहे, आम्ही असं केलंय आम्ही तसं केलंय म्हणायचं, जातीवादासारख्या विषयावर निवडणूक न्यायची, अशा केविलवाण्या प्रयत्नात आज ते लोकांसमोर जात आहेत. माझं या माध्यमातून आव्हान आहे की तुमच्याकडे 11 वर्ष आमदारकी विठ्ठल परिवाराला आपल्या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातल्या जनतेने देऊन बघितलं होतं. त्या 11 वर्षामध्ये तुमच्या हातून काय घडलं, तुमच्या हातून कोणत्या पद्धतीचा विकास झाला, कुठली धोरणात्मक निर्णय या ठिकाणी झाले, याचं उत्तर त्यांनी द्यावं. 2.5 वर्ष नगरपालिकेची सत्ता शहरवासियांनी त्यांना दिली होती, नगराध्यक्षही त्यांचा केला होता. त्या 2.5 वर्षामध्ये त्यांच्या माध्यमातून कुठलं काम, मोठी एखादी योजना त्यांचं सरकार असताना झाली, या बाबतीत कुठलेही मुद्दे त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळेच अशा पद्धतीचं केविलवाना आरोप करून आम्ही ठिय्या आंदोलन धरू, आम्ही हे करू. आता मला या माध्यमातून सांगायचं आहे, तुम्ही काल म्हणलाय की आम्ही ठिय्या आंदोलन या निर्णयाच्या विरोधात धरू, पण काल दुपारनंतर निवडणूक आयोगाचं जे काही प्रसिद्धी पत्रक आले त्याच्यावर आपण आपला माफीनामा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा असेल, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमच्या भगिनी असतील, त्यांचे नेते असतील, यांनी या ठिकाणी मीडिया समोर प्रसार माध्यमांसमोर येऊन ठामपणे सांगावं की झालेली घटना आमच्या हातून दिलगिरी आमचं चुकून झालेली. त्यामुळं ही निवडणूक प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शी वातावरणामध्येच झालेल्या आहेत. स्वर्गीय मोठ्या मालकांचे विचार घेऊन आज आम्ही समाजासमोर जातोय. आम्ही अनेक निवडणुका बघितल्यात, त्यामुळे एक संस्कृतीचं राजकारण, नैतिकतेचं राजकारण करण्याचा प्रयत्न आमच्या कुटुंबियाच्या माध्यमातून झालाय. आणि याच्या उलट समोर जर बघितलं तर लोकांच्या बुद्ध्या भडकवणे, लोकांमध्ये भावनिक वातावरण पेरणे, त्या माध्यमातून सहानुभूती निर्माण होते का अशा पद्धतीची चाचपणी करणे, असा केविलवाना प्रयत्न विरोधकांकडून आजपर्यंत झालाय. त्यामुळे मला खात्री आहे की पंढरपूर शहरातला मतदार बंधू भगिनी माता या ठिकाणी सुजाण आहेत, त्यांना निश्चितपणाने विकासाच्या बाजूने मत कुणाला द्यायचं ही चांगली ठाव आहे. त्यामुळे माझी खात्री आहे की देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. त्याच धर्तीवर आज पंढरपूरचा चारी बाजूने विकास होत असताना सरकारची जर आपल्यासमोर आपल्या बरोबर साथ असेल तर निश्चितपणाने पंढरपूर शहरातील नागरिकांचे प्रश्न हे भविष्य कालावधीमध्ये आपल्याला सोडवायला सोपं जाणार आहे. त्यामुळे येत्या 2 तारखेला भरभरून अशा पद्धतीचं कमळ या चिन्हासमोरचं लोकांनी आशीर्वाद रूपी आशीर्वाद देणार आहेत. आणि ह्याची चाहूल किंवा ह्याची कुठेतरी वैफल्यता त्यांच्या मनामध्ये आहेत. त्यामुळेच असे घाणेरडे प्रकार करून निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेवर खालच्या दर्जाचे आरोप करून आरे कार्य करून त्या ठिकाणी धुडगूस घालण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. त्या सर्व प्रकारांची त्यांनी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करावी. आमचे पालकमंत्री त्यांचंही नाव घेऊन त्यांनी बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय की त्यांनी निवडणूक आयोगावर दबाव तंत्र वापरले. त्याही बाबतीतला खुलासा करून तुम्ही दिलगिरी व्यक्त करावी जर उजळ माता तुमचा असेल तर, आणि मगच लोकांसमोर येत्या 2 तारखेला मत मांडावं, मत मागावं, अशा पद्धतीचं मला आव्हान आहे. महाराज, आपण अनेक निवडणुका आतापर्यंत खरं तर बघितल्या. आतापर्यंत ज्या निवडणुका या विचारावर होत होत्या, ही पहिलीच निवडणूक अशी आहे की सुरुवातच आरेडावीपासून झाली.
काय वाटतं निवडणूक कुणीकडे म्हणजे हा राजकारणाचा भाग कुणीकडे चालला हा राजकारण? कोणताही पोक्तपणा आज विरोधकांमध्ये नाही. कुठलेही चांगले विचार करण्याची क्षमता असलेली लोक त्यांच्या बरोबर नाही. त्यामुळं गट टिकवायचा, लोकांना भावनिक करायचं या एकमेव उद्देशाने आज ती नगर परिषद आणि ही शेवटची निवडणूक अशा पद्धतीचा प्रचार ते करतायत. मागील 2 निवडणुका झाल्या. एवढी सहानुभूतीची लाट असताना सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान अवताडेंना दोन्ही वेळेला शहरवासियांनी लीड दिलेला आहे. याही वेळेला एकतर्फी अशा पद्धतीचा भारतीय जनता पक्षाचा झेंडा, महायुतीचा झेंडा या पंढरपूर नगर परिषदेवर फडकेल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. त्यामुळं निवडणूक ही एक विचारांवर लढली जाणं अपेक्षित होतं. आजपर्यंत 6 दशक स्वर्गीय मोठ्या मालकांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग परिवार असेल, परिचारक कुटुंबियांनी केलेली वाटचाल जर बघितली तर एक नीतिमत्तेचं राजकारण, समाजकारण या तालुक्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न स्वर्गीय मोठे मालक असतील, स्वर्गीय औदुंबर अण्णा असतील, स्वर्गीय भारत नाना भालके असतील, या सर्व विचारांनी एक चांगली नीतिमत्ता मतदारांमध्ये, खेळीमेळीचं वातावरण लोकशाहीच्या उत्सवामध्ये ठेवावं अशा पद्धतीचा आजपर्यंत प्रयत्न केलेला दिसतोय. परंतु एकही कुठलीही मॅच्युरिटी नसणारी लोक आज लोकांसमोर आघाडीचे नेते म्हणून, आघाडीचे प्रमुख म्हणून मत मागायला जात आहेत. लोकांनी त्यांना अशा मंडळींना खड्यासारखं बाजूला काढलं पाहिजे आणि विकासाबरोबर कौल आपला दिला पाहिजे असं मला या निमित्ताने ठामपणे सांगायचं. आपल्यासोबत आता वकील साहेब पण आहेत. आपण त्यांना विचारलं की काल जे आरोप केले निवडणूक आयोग मॅनेज केला, हे म्हणणं सोपं आहे पण कायदेशीर असं होऊ शकतं का? कायद्यात काय सांगितलं जातं? नाही, काल प्रसार माध्यमांसमोर येऊन त्यांनी जे काही आरोप केले त्या आरोपाच्या पुष्ट्यार्थ कोणतंही कागद, कोणतीही तरतूद त्यांनी काही सांगितली नाही. केवळ फक्त पालकमंत्री यांच्याकडून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावरती दबाव येतोय आणि त्यामुळे चिन्ह वाटपामध्ये ते नगराध्यक्ष पदाला आणि बाकी त्यांच्या सदस्यांना ते वेगळं चिन्ह द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे, अशा प्रकारचे त्यांनी तक्रारी केल्या. पण वस्तुस्थिती काय आहे ही जनतेपर्यंत पोहोचणं खरंच गरजेचे आहे. तर यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने 5 मे 2025 ला एक अधिसूचना जारी केली आणि त्या अधिसूचनेच्या कलम 14 प्रमाणे जर का थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत असेल तर त्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आधी चिन्हाचं वाटप केलं जाईल आणि नगराध्यक्ष पदासाठी जे चिन्ह दिलं जाईल ते इतर सदस्यांना दिलं जाणार नाही अशी स्पष्ट तरतूद ह्या कलम 14 मध्ये पूर्वी केलेल्या अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आलेली होती. निवडणूक निर्णय अधिकारी कालपर्यंत त्या अधिसूचनेप्रमाणेच काम करत होते. त्यांना काम करणं गरजेचं होतं म्हणून काल त्यांच्यावरती दबाव तंत्र आणण्याचा प्रयत्न केला. पण निवडणूक प्रक्रिया जी आहे ती ह्या राज्यामध्ये लोकशाही पद्धतीनेच चालवली जाते. त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने काल 25 नोव्हेंबर 2025 लाच एक दुरुस्ती आदेश जारी केला आणि कलम 14 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्या दुरुस्तीप्रमाणे अध्यक्षपदासाठीचे जे चिन्ह आहे ते चिन्ह सदस्यांना सुद्धा देता येईल अशा प्रकारची दुरुस्ती ही काल रोजी झाली. आता ती काय फक्त पंढरपूर नगर परिषदेसाठी नाही तर ती पूर्ण महाराष्ट्रासाठीच जारी केलेली आहे. त्यामुळे काल त्यांनी जे दबाव आणायचा आणि प्रसार माध्यमातून जो काही दबाव आणून किंवा एक चुकीचा मेसेज पाठवायचा जो प्रयत्न केला तो 100% चुकीचा होता. आणि वस्तुस्थिती जी आहे ती रेकॉर्डवरती आहे. आपणही माध्यमांनी त्यांना विचारावं की बाबा कालपर्यंतची ही तरतूद अशी होती, पण तुम्ही कोणत्या बेसवरती म्हणत होता की पालकमंत्र्यांनी दबाव आणला? निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला ज्या काही अधिसूचना आहेत त्याप्रमाणेच काम करावं लागेल ना. मग कालपर्यंतची पोझिशन तीच होती. काल दुपारनंतर हा अध्यादेश आला, त्यामध्ये दुरुस्ती झाली. आता आज जर का त्यांच्या बाकीचे सगळे जर का त्यांचे अर्ज हे नियमात असतील तर त्यांना मिळेल सुद्धा एक चिन्ह. त्यामुळे काल त्यांनी जे केलेले आरोप होते ते बिनबुडाचे होते. कोणताही अध्यादेश, कोणताही तरतूद हे आपल्याला न सांगता केलेले होते. कोणताही अभ्यास केलेला नाही. आपणही माध्यमांनी त्यांना याबद्दल प्रश्न विचारले पाहिजे. मला आता वकील साहेबांनी सांगितलं संपूर्ण माहिती. मग हे कालचं प्रकरण जाणीवपूर्वक घालायचा प्रयत्न झाला असं वाटतं? आपल्याला आलेलं अपयश, आपल्याकडून झालेली म्हणजे चूकच, नजर चूक म्हणताना चूकच. निवडणूक आघाडी म्हणून आज आपण 18 प्रभागामध्ये उमेदवार देत असताना, त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देत असताना एक आघाडीचा प्रमुख म्हणून ज्या काय कायदेशीर बाबी तपासायला पाहिजे होत्या, या जी प्रक्रिया समजून घ्यायला पाहिजे होती ती कोणती प्रक्रिया समजून घेतलेली नाही. आम्ही समजून घेतली नाही ही जनतेला सांगायचं कसं? म्हणून
या ठिकाणी निवडणूक व्यवस्थेवर निवडणूक प्रक्रियेवर आरोप करणं म्हणजे आपल्याला आलेलं अपयश दुसऱ्याच्या माती ढकलणं असले प्रयत्न त्यांचे होत आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही विचाराला पंढरपूर शहरातील सुजाण नागरिक थारा देत नाहीत. हा आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. आज आता दुपारनं काल जो अध्यादेश आला त्याच्यावरती असंही म्हणायला बसलेत की आम्ही पंढरपूरमध्ये उठाव केला म्हणून निवडणूक आयोगाला तो आदेश काढणं भाग पडलं. त्यामुळे ती कुठला विचार करतील? एकदम संकुचित विचाराची ती लोक आहेत. त्यांच्या मागचे जी काही त्यांना सल्लागार आहेत तेही तसे संकुचित विचाराचे आहेत. त्यामुळं एक घाणेरडी प्रवृत्ती या ठिकाणी समाजामध्ये पेरणे, समाजाचा मालक मी एकटाच आहे, आमच्या एकट्यावरच कसा अन्याय प्रत्येक वेळेस होतो हा केविलवाणा प्रयत्न करून हे लोकांमध्ये एक सहानुभूती निर्माण करण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न करतायत. पण अशी कुठलीही सहानुभूती ना आधी कधी त्यांना होती ना ह्याच्या पुढे कधी असेल. पंढरपुरातला नागरिक हा विकासावरच या वेळेला मतदान करेल अशा पद्धतीचा मला या निमित्ताने विश्वास आहे. आणि भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून जे काय उमेदवार आम्ही 18 प्रभागामध्ये त्याचबरोबर नगराध्यक्ष म्हणून सौ सामंत शिरसट या उभ्या केलेल्या आहेत, या अतिशय तळागाळातले उमेदवार आम्ही या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर जास्तीत जास्त युवक सहकाऱ्यांना या निवडणूक प्रक्रियेत उमेदवार म्हणून आम्ही लोकांसमोर आणतोय. काय परिस्थिती विरोधी गटाची उमेदवार निवडताना झाली आपल्या डोळ्यासमोर आहे. अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार मिळालेले नाही. ज्याने अपक्ष अर्ज भरले त्यांना बी फॉर्म देऊन आमचा आघाडीचा माणूस आहे अशी म्हणण्याची केविलवाणी म्हणजे वेळ आज विरोधकांवर आले. त्यामुळे माझी या माध्यमातून तमाम जनतेला विनंती राहील की आपण पुढची 5 वर्ष कारभारी म्हणून ज्यांना निवडतोय ती 5 वर्ष आपल्या संपर्कात राहायला पाहिजे, आपल्या अडीअडचणीला धावून आला पाहिजे, आपल्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजे. अशा पद्धतीची माणसं लोकांनी निवडली पाहिजे. आणि मला खात्री आहे की आपल्या अध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या अनुभवी आहेत. 2 वेळा सभागृहामध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले. त्यांच्या पतींनी जवळजवळ नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी एक जबाबदार नगरसेवक म्हणून जवळजवळ 8 ते 9 वेळा ते आज नगर परिषदेवर निवडून आले. त्यामुळे एक सामान्य कुटुंबातली व्यक्ती या ठिकाणी नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून आम्ही दिलेले. निश्चितच त्यांच्या आजपर्यंत 30-40 वर्षाच्या कार्याच्या अनुभवाच्या जोरावर या ठिकाणी पंढरपूर शहराचा सर्वांगीण विकास असेल, प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी असेल, चांगले रस्ते असतील, कचऱ्याचा प्रश्न असेल, हे सगळे मूलभूत प्रश्न. त्याचबरोबर वरून भाविक भक्तांच्या दृष्टिकोनात येणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत, आज पंढरपूर रोज 1 लाख लोकसंख्या बाहेरने येणारी बेअर करते. त्यामुळे जे काही नियोजन आपल्याला पुढच्या 5 वर्षाचं शहराचं करायचंय ते आमचे नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक मालक, त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार आदरणीय समाधान दादा या दोन्ही नेतृत्वाच्या माध्यमातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या सुविधा असतील, इथल्या नागरिकांच्या सुविधा असतील, या सर्व देण्याचा प्रयत्न आमच्याकडून पुढे देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. अशा पद्धतीचा संकल्प घेऊन आम्ही आज समाजासमोर मतदार बंधू भगिनींच्या समोर जातोय. त्यामुळे विरोधकांना या माध्यमातून माझं आव्हान आहे की आपण किती जरी खालच्या पातळीवर गेला, किती जरी निवडणूक वेगळ्या पद्धतीनं माझ्यावर अन्याय होतोय, केविलवाणा प्रयत्न करण्याचा प्रयत्न जरी त्यांच्याकडनं झाला तरी इथला मतदार त्यांना कधीही भीक घालणार नाही. त्या जोरावर या ठिकाणी आमचा नगराध्यक्ष निवडून येईल आणि आमचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील. झालेल्या सगळ्या प्रकाराची, त्या निंदनीय प्रकाराची त्यांनी या ठिकाणी प्रसार माध्यमांसमोर येऊन प्रसंगी जनतेच्या दारात जाऊन या ठिकाणी झालेल्या कालच्या प्रकरणाची दिलगिरी व्यक्त करावी, माफीनामा द्यावा आणि निवडणूक आयोगावर जे काय त्यांनी आरोप केलेले त्याचाही माफीनामा द्यावा. जरूर त्या बाबतीतले ऍक्शन निवडणूक आयोग त्यांच्या बाबतीत घेईल अशा पद्धतीचं मला या ठिकाणी सांगायचं. तर हे होते प्रशांत, हे होते प्रणव मालक परिचारक. हे होते प्रणव परिचारक. आता यानंतर आपण असं त्याला भेटत राहू आणि वारंवार पंढरपूर तालुक्याच्या निवडणुकी संदर्भातले अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.